पुरवणी मागण्या मंजूर झाल्या 35,788 ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजा वीज सवलत असेल, इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत, आम्ही ज्या घोषणा केल्यात, ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या, त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील, त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही। त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली, राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे, यापूर्वी यापुढेही देणार। 20,000 रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला, याचं देखील समाधान आम्हाला आहे। आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता, जी गती होती, त्याला आणखी गती देणार, आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ। महाराष्ट्र आता न थांबता पुढे जाणार। विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं। महायुती सरकारने आपला शब्द देखील पाळला। या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला, विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली। फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोधी पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये, ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनलसमोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली। तरी सुद्धा ठीक आहे, आम्ही सरकार म्हणून पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षाने फक्त यापूर्वी जसं 2.5 वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले, प्रत्यारोप केले, पण आम्ही मात्र आरोपाला 2.5 वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिलं, आम्ही कामाने उत्तर दिलं आणि म्हणूनच आम्ही काम केलं। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले। आम्ही टीम म्हणून तिघांनी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो, सर्वसामान्यांचं सरकार, ते खऱ्या अर्थाने काय असतं हे गेल्या 2.5 वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली, मॅन्डेट दिलं। आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत। आणि म्हणून विदर्भात देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही। पैनगंगा, नळगंगा, इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती, परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये
तब्बल 129 प्रकल्पांना, सिंचन प्रकल्पांना 170 झाले, त्याला मी मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे, त्याच्याही मागं उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केलेत त्याच्या पुढे जाऊन NDRF असेल आणि इतर निर्णय असतील, आम्ही तेही केलं. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 6,000 रुपयाची जी शेतकरी सन्मान योजना दिली, त्या 6,000 रुपये आम्ही टाकले गेल्या 2.5 वर्षात. 1 रुपयात पीक विमा योजना केली. मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी करतोय. आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला, तो लागू केला. आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली, याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. पण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होणार नाही, ती पुढे अशी चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की ते स्वतः आज लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं, लाडकी बहीण योजना जी आहे याच्यासाठी जी पुढचे हप्ते देण्याचे पैसे आहेत त्याची तरतूद जी आहे त्याच्याबद्दल आज निर्णय घेण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलं. त्याची मागणी जी होती ती मान्य करण्यात आलेली आहे. तर काय गुड न्यूज दिलेली आहे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण तुमचे 5 हप्ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता तुम्ही डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार यावरती तुमचं लक्ष आहे, त्याची प्रतीक्षा करताय. कारण की आतापर्यंतचे संपूर्ण पैसे तुमचे खर्च झालेले असतील, पुढील हप्त्याची तुम्ही वाट पाहताय. तर त्याबद्दलची गुड न्यूज आहे. 6वा हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये येईल तेही आपण पाहणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली तेही आपण पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती वाढणार तर आहेच, परंतु या ठिकाणी 1400 कोटी रुपयांच्या पूरक मागणीस विधानसभामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ही जी मंजुरी देण्यात आलेली आहे तेच या ठिकाणी तिची हमी ही आहे की ही लाडकी बहीण योजना अशी आता पुढं चालूच राहील, कंटिन्यू. ही योजना कोणीही बंद करू शकत नाही, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं. जी या ठिकाणी 1400 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, त्याला या ठिकाणी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनामध्ये या ठिकाणी मान्यता दिली गेलेली असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही योजना आता बंद होणार नाही. डिसेंबरचा हप्ता मग त्याच्यामधूनच तुम्हाला दिला जाणार आहे. पुढचे हप्ते देखील मग तुम्हाला वाटप होत राहतील. तर तुम्ही म्हणाल की जी 600 रुपयाची वाढ केली ते देखील कधी भेटतील त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा, नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जवळपास 33,788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे पुढे कायम सुरू राहणार हे आता निश्चित झालंय. कारण की पुरवणी मागण्यामध्ये योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ही योजना जी आहे पुढे चालूच राहील, आता त्याला कुणीही बंद करू शकत नाही. 5 वर्ष स्थिर सरकार असल्यामुळे योजना जी आहे कायमस्वरूपी तुमची राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. 6वा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दल ही पुढे माहिती आपण पाहणार आहोत. पुरवणी मागण्यामधील प्रमुख तरतूद होती ती म्हणजे बघा, मागच्या वेळेस अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना ज्यावेळेस चालू केली जुलै महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे, तर आता पुन्हा एकदा 1400 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे. तर ही योजना पुढे आता पुढचे जे हप्ते आहेत ते वाटप करण्यासाठी सुलभ जाणार आहे. लवकरच तुम्हाला आता पुढचा हप्ता भेटेल. काय म्हटलंय पुढच्या हप्त्याबद्दल ते देखील आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघूयात. बघा, विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे महिलांना आम्ही 2100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील तुमचं लक्ष लागलेलं असेल. मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींना खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, पुढचे काही महिने अजून तुम्हाला फक्त 1,500 रुपयानेच पैसे भेटू शकतात. मात्र हे 1,500 रुपये कंपल्सरी तुम्हाला त्या महिन्याचे या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये लाभ दिला जाणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचा नियमच असा आहे की जो महिना चालू आहे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये तुम्हाला दिला जावा. तसंच तुम्हाला डिसेंबरचा लाभ देखील याच महिन्यामध्ये भेटणार आहे. कधी भेटू शकतो तेही पुढे तुम्हाला सांगणार आहे मी. तर बघा, मग आता 2100 रुपयाची वाट तुम्हाला अजून किती महिने पाहावी लागणार आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, याबद्दल त्यांनी ऑलरेडी माहिती दिलेली होती.
सरकार ज्यावेळेस त्यांचं स्थापन झालं होतं त्यावेळेस की 21 रुपये कधी चालू होऊ शकतात. बघा याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जाईल त्याच्यामध्ये मग हे 2100 रुपये देण्याची म्हणजे वाढीव या ठिकाणी लाभ देण्याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2100 रुपये चालू होऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तोपर्यंत मात्र तुमचं 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो कंटिन्यू तुम्हाला भेटत राहणार आहे. दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे. डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यामध्ये मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेच्या बद्दल माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 1400 कोटी रुपये त्यासाठीच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पुढचे हप्ते देण्यासाठी. म्हणजेच तुमचा डिसेंबरचा हप्ता जो आहे फिक्स याच महिन्यामध्ये वाटप केला जाणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल देखील विधानसभेमध्ये बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे जसं हे अधिवेशन संपेल तसं आम्ही वाटप करणार आहोत. तर बघा म्हणजे या ठिकाणी तुमचा हप्ता जो आहे अधिवेशन संपलं जे आहे ते 21 डिसेंबरला, त्यानंतर एक दिवस मध्ये रविवार येतोय तर सोमवारी 23 तारीख आहे. सोमवारी या ठिकाणी पैसे येण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे किंवा या ठिकाणी सोमवारी पैसे नाही आले तर पुढचा जो हा आठवडा असणार आहे त्या आठवड्यामध्ये तुमचे कधीही पैसे येऊ शकतात. सोमवारपासून या ठिकाणी महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही आता तुमचा 6वा हप्ता जमा होऊन जाईल. त्याला कुठलीही आता अडचण असणार नाही. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 1400 कोटी रुपयांची पुढची हप्ते देण्यासाठीची या ठिकाणी तरतूद केलेली पुरवणी मागणीमध्ये त्याची मान्यता देखील या ठिकाणी विधानसभेच्या शेवटच्या दिवस जो होता अधिवेशनाचा त्याच्यामध्ये या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे. आणि पुढच्या हप्त्याबद्दल देखील तुम्हाला सांगितलंय की अधिवेशन संपताच तुमचा हप्ता जो आहे जमा होणार आहे. म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत कधीही तुमचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा होऊन जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.